आरे कॉलनी पासून सिप्स पासून MIDC पासून ते अगदी BKC पर्यंत जर तुम्हाला प्रवास करायचा असेल तर आता AC गाडीमधून अत्यंत कमी पैशात आणि अत्यंत कमी वेळेत तुम्हाला प्रवास करता येणार आहे। याचं कारण म्हणजे याच मार्गिकेवर तयार झालेली मेट्रो लाईन 3 ज्याला ॲक्वालाईन असं नाव देण्यात आलेलं आहे ती आता बनून तयार झाली आणि या मार्गिकेचा पहिला टप्पा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पित केला जाणार आहे। मी सांगतोय ॲक्वालाईन बद्दल, जी ॲक्वालाईन BKC पासून ते आरे पर्यंत आहे किंवा आरे पासून ते BKC पर्यंत आहे। या पहिल्या टप्प्याचं काम आता पूर्ण झालेलं आहे आणि या टप्प्याचं लोकार्पण हे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे। या टप्प्याच्या लोकार्पणासाठी किंवा ही मेट्रो सुरू करण्यासाठी जे CMRSचं सर्टिफिकेट आवश्यक होतं ते सर्टिफिकेट देखील आता मुंबई मेट्रो MMRCL ला मिळालेला आहे आणि त्यामुळे आता हा संपूर्ण टप्पा जो आहे तो लोकार्पित केला जाणार आहे। ही मेट्रो लाईन ही आरे पासून ते BKC पर्यंत असेल आणि यामध्ये 12 स्टेशन असणार आहेत। सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत ही मेट्रो सुरू असेल आणि दिवसाला 96 फेऱ्या या मेट्रोच्या केल्या जाणार आहेत। 6 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत आपल्याला या मेट्रोने प्रवास करता येईल आणि ताशी 85 किलोमीटर च्या वेगाने ही मेट्रो धावणार आहे। आपण पाहताय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मेट्रोचं लोकार्पण केल्याच्या नंतर अगदी कमीत कमी 10 रुपयाच्या तिकिटापासून ते जास्तीत जास्त 50 रुपयापर्यंत या मेट्रोचं तिकीट असेल आणि त्यामुळेच सर्वसामान्यांना परवडेल अशा प्रकारचे तिकिटांचे दर या मेट्रोचे ठेवण्यात आलेले आहेत। दुसरीकडे पंतप्रधान येत असल्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त या मेट्रो स्टेशनच्या आसपास आहे। आपण BKC या मेट्रो स्टेशनच्या इकडे आहोत आणि इकडे आपण पाहिलात तर पोलीस हे पूर्वतयारीमध्ये या ठिकाणी आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी येत असल्यामुळे SPG यांनी ज्या प्रकारे आदेश दिलेले आहेत किंवा त्यांचा जो प्रोटोकॉल आहे त्या प्रोटोकॉलनुसार इथे पोलिसांची देखील धावपळ सुरू आहे। प्रत्येक गोष्ट पंतप्रधानांसाठी इथे जी आहे ती तयार केली जाते आणि त्यांच्या सुरक्षेत कुठेही कमी पडू नये यासाठी मुंबई पोलीस हे या ठिकाणी सज्ज झालेले आहेत। उद्या संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईमध्ये येतील आणि ठाण्याचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर पंतप्रधान हे मुंबईमध्ये येतील, मेट्रो 3चं लोकार्पण करतील, ॲक्वालाईनचं लोकार्पण करतील आणि त्यानंतर या मेट्रोमधून ते स्वतः प्रवास देखील करणार आहेत। त्यामुळे मुंबईकरांसाठी ही अत्यंत आनंदाची गोष्ट की ज्या मेट्रो लाईनचा ते अनेक वर्ष वाट बघत होते, त्याची प्रतीक्षा करत होते, ती मुंबईच्या भूमार्गातून म्हणजे पोटातून जाणारी ही मेट्रो 3 ॲक्वालाईन आता त्याचा पहिला टप्पा लोकार्पित केला जातोय। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।